चंद्रकांत पाटलांचं विधान आठवत असेल बारामतीतलं की आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा। अजित पवारांनी त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्यावर काल आमदारांच्या बैठकीत दादा असं म्हणालेत की चंद्रकांत दादांनी असं विधान करायला नको हवं होतं, पराभवाचं हा एक कारण असल्याचं दादांनी सांगितलं। हे वराती मागून घोडं नाचवण्यासारखं आहे। जर त्यांना हेच वाटतच होतं तर जेव्हा ते विधान आलं होतं तेव्हाच तात्काळ त्यांनी का बरं त्याचा विरोध केला नाही? जेव्हा चंद्रकांत पाटील हे विधान करत होते तेव्हा चहापेक्षा किटल्या गरम असणारी कित्येक त्यांच्यासोबतची माणसं त्या मंचावर होती, जी तिकडे हसत होती, छद्मीपणाने हसत होती। अशा लोकांना का बरं झापलं नाही त्याच वेळेला? त्यामुळे याला आत्ता अर्थ उरत नाही की ते असं म्हणाले ते तसं म्हणाले। पण एक नक्की आहे, चंद्रकांत दादा जे काही बोलतात ना त्याच्या विपरीत घडतं, हे फार विशेष आहे। आणि भाजपमधला एकही माणूस न दिलेला शब्द पाळत नाही। उदाहरणार्थ देवेंद्रजी म्हणाले की वेगळा विदर्भ नाही होत तोपर्यंत लग्न करणार नाही, शब्द नाही पाळला। चंद्रकांत दादा म्हणाले की पुण्यात जर पराजय झाला तर मी हिमालयात निघून जाईल, नाही शब्द पाळला। आता आशिष शेलार म्हणतायत की म्हणाले की 18+ जरी झालं तरी मी राजकीय संन्यास घेईन। घ्यावा ना संन्यास, मर्द आहात ना, शब्द पाळा तुम्ही। शेलारांनी शब्द पाळला पाहिजे। शेलारांनी तोंड वर करून इतरांना शहाणपण सांगण्याच्या आधी शेलार स्वतः काय आहेत आणि शेलार शब्दाचे खरेच पक्के असतील तर शेलारांनी आता राजीनामा घेतलाच पाहिजे। शेलारांनी आता राजकीय संन्यास घेऊन आपण किती शब्दाचे पक्के आहोत हे दाखवलं गेलं पाहिजे। आणि देवेंद्रजींसारखा माणूस ज्याने शेलारांना मोठं केलं, दरेकरला मोठं केलं, लाडला मोठं केलं, तिघही बोलत नाहीत, गप बसलेले आहेत। उलट ज्या बिचाऱ्या त्या केशव उपाध्याला काहीच मिळालेलं नाही ते केशव उपाध्ये 2 दिवस झालं देवेंद्रांची बाजू लावून धरतायत। याचा अर्थ एवढाच आहे, कठीण समय येता कोण कामास येतो। शेवटचा प्रश्न, अजितदादांना अवघी 1 सीट मिळाली, एकनाथ शिंदेंचेही अनेक उमेदवार पडले, दोघांना काय सल्ला द्याल? नाही, मी सल्ला देणे इतकी अजिबात मोठी नाही आहे आणि मी त्या भानगडीत पडू नये, हा आचरटपणा मी करू नये। उलट मी असं म्हणते की आम्हाला स्वतःला जागांची जी अपेक्षा होती ती 13+ची होती। त्यामुळे जे 4 उमेदवार जे आमचे, त्यात 4 आम्ही मानतच नाही, कारण अमोल कीर्तीकर हरलेत असं आम्हाला अजिबात वाटत नाही। पण ज्या 3 जागा आमच्या ज्या खूप अपेक्षेच्या जागा होत्या त्याच्यामध्ये 2 ठिकाणी आम्हाला मतविभाजनाचा फटका बसलेला आहे। बुलढाण्यामध्ये रवी तुपकरांमुळे आम्हाला मतविभाजनाचा फटका बसला आहे, तर इकडे संभाजीनगरमध्ये इम्तियाज भाईंमुळे आम्हाला फटका बसलेला आहे। तर असा मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी आणि कोकणातला जो पराभव आहे तो आमच्यासाठी अनाकलनीय आहे। तर त्या कोकणातल्या पराभवाचं किंवा पालघरचा जो पराभव आहे याचं ज्या वेळेला मी फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला अनेक ठिकाणी आमचं निवडणूक चिन्ह नीटसं पोचलं नाही असं एक कारण पुढे येते। सो त्यावर आम्ही जास्त चांगलं काम केलं पाहिजे। उगाचच तू लय शहाणा आहे का यांच्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा आम्ही कुठे कमी आहोत त्याचं चिंतन मंथन करून आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये विधानसभेला अजून चांगलं जोरदार प्रदर्शन केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।